तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा सुरूच राहील। यानंतर महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। TV9 मराठीवर आज दिवसभर लोकसभेचा महासंग्राम। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि संजय राऊतही हजेरी लावणार। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा, अंतिम नावं निश्चित झाल्याचीही माहिती। भाजपकडून 10 मार्चपूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। पहिल्या यादीत पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुधुडी यांच्या नावाची चर्चा। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार, सूत्रांची माहिती। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता, तर भाजपकडून उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जणांची समिती। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, रावसाहेब दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश। समितीने लोकसभा उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केल्याची सूत्रांची माहिती। पंकजा मुंडे बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपकडून पंकजा यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती। तर भाजपची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। दक्षिण मुंबई लोकसभेची लढत प्रतिष्ठेची होणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजप राहुल नार्वेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत। नार्वेकरांकडून शेवटच्या टप्प्यात लालबाग परळ, शिवडी आणि वरळीतील रखडलेली कामं मार्गी लावण्याचा धडाका। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपकडून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाचीही चाचपणी। शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम। तर तिन्ही पक्षानं सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार, आढळराव पाटलांकडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक, मात्र महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य। जळगाव लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षक प्रवीण दरेकरांकडून आढावा। जळगावच्या जागेबद्दल केंद्र पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची दरेकरांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। शिवसेना ठाकरे गट 22 जागा लढणार, तर 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आणि शरद पवार गटाला 9 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये ठाकरे गटाची 4 जागा लढण्याची तयारी। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई ठाकरे गटाकडे जाणार। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबई वंचितला देण्याची शक्यता आणि उत्तर मुंबईसाठी शरद पवार गट उत्सुक नाही, तर ठाकरे गट इच्छुक, सूत्रांची माहिती। वंचित मविया बरोबर आल्यास मविया अकोल्याची जागा सोडणार, त्याशिवाय वंचितला आणखी 1 ते 2 जागाही देणार, मवियाची तयारी। भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। भिवंडीसाठी एकाच उमेदवारावर दोन्ही पक्षांचा दावा। भिवंडीच्या बाळामामांसाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच। बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक। पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर चर्चेची शक्यता, तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता, मुनगंटीवारांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचं स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचंय ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। नवनीत राणा अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। भोरमधील अजित पवार गटाच्या भव्य महिला मेळाव्याला सुनेत्रा पवार हजेरी लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि भोसरीसह हडपसर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेणार। अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार रणनीती आखणार। मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन। गल्लीचं राजकारण फार झालं, आता मला दिल्लीला जाण्याची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। शहापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क। पोलिसांकडून गावागावात जाऊन निवडणूक नियमांबद्दल मार्गदर्शन। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य या नात्यानं शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव, मात्र पवारांचं नाव नाही। सुप्रिया सुळे यांची टीका, तर सरकारला शिष्टाचार कळत नाही। यावरून साहेबांचं मन किती मोठं हे समजतं, रोहित पवारांचा सरकारला खोचकटोला। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवारांकडून हे निरोप आहे। 8 वर्षांनी गुन्हा दाखल, न्यायालयीन लढाई लढणार, सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया।
राजकीय सूडबुद्धीनं कारवाई, खासदाराची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल, त्यावर काही कारवाई नाही, विरोधकांना दाबण्याचा प्रकार, बडगुजरांचा आरोप. उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली, अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर, राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदे यांच्या मुलांना संधी. विनोद पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल, 10% मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅव्हेट, शासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट दाखल. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त, नांदेड ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचं संघटनात्मक काम पाहण्यासाठी समितीची स्थापना, माजी आमदार वसंत चव्हाण यांची समितीच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती. विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार, आमदारांना सभागृहात निरोप दिला जाणार, प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखरेंचा कपिल पाटील हे निवृत्त होणार. पुणे पोलीस आयुक्तांनी पालिका अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, रस्त्यावरील गर्दी आणि खड्डे पाहून आयुक्तांचा पारा चढला. भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती, संग्राम थोपटेंसह 9 जणांची जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांच्याकडून नियुक्ती. परभणीमध्ये अवकाळीच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून ज्वारी आणि गहू काढणीला सुरुवात, शेतकऱ्यांकडून सावध भूमिका. पुण्याच्या भोरमधील धावडी इथल्या गणोबाखिंड परिसरातील डोंगर रांगांना वणवा, वणव्यामध्ये डोंगरातील वनसंपत्तीचं मोठं नुकसान, परिसरातील शेतीचंही नुकसान. मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, टिटवाळा पोलिसांकडून तपास सुरू, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील वरवडी गावात ग्रामदैवत श्री पालसिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन, 250 पैलवानांचा सहभाग. परभणीच्या पूर्णा शहरात मस्तानशाह कादरी उरुसाला सुरुवात, 10 दिवस चालणाऱ्या उरुसाला लाखो भाविकांची हजेरी, विविध कार्यक्रमांचंही आयोजन. बातमी परभणीतून. परभणीच्या पूर्णा बँकेची पैसे डिपॉझिट करणारी सीडीएम मशीन गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद, बँकेच्या ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रावर मोजावे लागतायत अतिरिक्त पैसे. कोल्हापूरच्या इचलकरंजी महापालिकेचा आर्थिक बजेट सादर, विना मनपा गुंतवणूक शॉपिंग सेंटर उभारणी, एसटीपी प्रकल्प उभारणी आणि मिळकतीमध्ये 10% सूट देणे असा समावेश. डोंबिवलीमध्ये 5 चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, घराबाहेरील फायबरचे दरवाजे, महागड्या लोखंडी वस्तू, महिलांकडून लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद. कल्याणमध्ये गुटखा बनवून विकणाऱ्या कारखान्यावर छापा, 3 आरोपी ताब्यात, कल्याण क्राईम ब्रांचची मोठी कारवाई. देशात बिबट्यांची संख्या 13,874 वर, 2018 ते 2022 या 4 वर्षांच्या तुलनेत 1.08% वाढ. रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट गडद, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळी धरणात मर्यादित पाणीपुरवठा, मार्च महिन्यात आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. मुंबईमध्ये फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक 11,836 घरांची विक्री, मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं शासनाला 869 कोटींचा महसूल प्राप्त. महापुरुषांच्या डाक तिकिटावर काळ्या शाईनं स्टॅम्प मारू नका, नागपूरच्या बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती. यवतमाळ दौऱ्यादरम्यान नागपूर विमानतळावर नरेंद्र मोदींची भेट घेत केली मागणी. राज्यात आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात, तब्बल 16,945 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. राज्यातील 586 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन. भंडारा जिल्ह्यातील 87 केंद्रावर 16,261 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा येणार आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून तयारी सुरू. लोणावळ्यात अजित पवार गटाला धक्का, लोणावळा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांचा राजीनामा, पक्ष संघटनेत डावललं जात असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट यांची दिल्लीमध्ये भेट, विविध विषयांवर चर्चा, पंतप्रधान मोदींना भेटणं हे प्रेरणादायी, बिल गेट्स यांचं ट्विट. बीडच्या परळीमध्ये अभिनेत्री केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, ब्राह्मण ऐक्य परिषदेत अॅट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये भीमसैनिकांनी संभाजी भिडेंची गाडी अडवली, समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा भीमसैनिकांचा आरोप, भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईमधील एका मोठ्या रुग्णालयाकडून मृतदेहांची अदलाबदल, मृतदेह कोल्हापूरला अंत्यसंस्कारासाठी नेल्यानंतर प्रकार उघड, कोल्हापूरच्या वरणगे पाडळी गावातली ही घटना. मुंबईतील बेस्ट बसच्या दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ, दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांनी तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ.
मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मान्यता. अहमदनगरमधील नेवासात मोहिनी राजांना कावडीनं आणलेल्या पाण्यानं जलाभिषेक. भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री मुनगंटीवारांच्या पुढाकारानं ताडोबा महोत्सवाचं आयोजन. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. जळगावातील महासंस्कृती महोत्सवातून अनेक बचत गटांचा काढता पाय. हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं निर्णय. अमरावती ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर पेपरफुटी प्रकरणी व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक. 21 तारखेला ही पेपरफुटीची घटना. गुणरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. 2 वर्षासाठी सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला. साताऱ्याच्या फलटणमध्ये शाही विवाह सोहळ्यात 3ही राजघराणी एकत्र. रामराजे नाईक निंबाळकरांकडून सातारा आणि कोल्हापूर राजघराण्याचा सन्मान. नंदुरबार जिल्ह्यातील 1,04,280 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 16वा हप्ता लवकरच मिळणार. पालघरच्या तारापूरमधील कुडणमध्ये 2 व्यक्तींवर कुऱ्हाडीनं वार करून हत्या. पोलिसांकडून तपास सुरू. वाशिममध्ये 4 मार्चला छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि भावना गवळी करून नागरिकांना कार्यक्रमाचं निमंत्रण. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 4थ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू. धुळे शहर वाहतूक शाखेची वाहतूकदारांवर कारवाई करत थकबाकी वसुली. यामुळे पेंडिंग केसेस निकाली लागल्या. अंबरनाथच्या राहुलनगर भागामध्ये एका इमारतीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. नंदुरबारच्या शहाद्यात महावितरणची ग्राहकाकडे 1,65,00,000ची थकबाकी. 31 मार्चपर्यंत थकबाकी जमा करण्याचा या ठिकाणी आवाहन. धुळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शनं. कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं 2 दिवस काम बंद आंदोलन. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाचा लिलाव परतावा थकीत. 3,23,59,000चा परतावा थकीत. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात कानबाई मातेचा विवाह सोहळा उत्साहात साजरा. मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी. अंबरनाथच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला नागरिकांचा तुफान प्रतिसाद. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं हे आयोजन. धुळे जिल्ह्यात समर्थ रामदास नवमी निमित्तानं उत्सवाला प्रारंभ. समर्थ वाग्देवता मंदिरात विविध सामूहिक कार्यक्रमांचं आयोजन. पुणे पोलिसांकडून 50 ड्रग्ज तस्करांची यादी तयार. ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी पोलीस विशेष सर्च ऑपरेशन राबवणार. धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये 20,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पुण्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. संतोष घारे असं आरोपीचं नाव. नंदुरबारमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत केळीची निर्यात अर्ध्यावर. केळीला दर मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात. लातूरच्या 5 मध्यम प्रकल्पामध्ये आता केवळ 15% जलसाठा शिल्लक. 25 गावांना अधिग्रहण करून पाणी पुरवठा. बीडच्या परळीतील बोरणा प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचीही गंभीर समस्या. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबईतील 7 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा. तर बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाचा 39,000 शेतकऱ्यांना फटका.